हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कोठारी परिसरामध्ये पर्यावरण संरक्षण परिषद, सह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोठारी, प्रयाग सेवाभावी संस्था अंबाचोंडी, रेणुकाई बहुउद्देशीय सांस्कृतिक सेवाभावी संस्था येहळेगाव, नागनाथ व्यायामशाळा पिंपळखुटा, प्रयाग सेवाभावी संस्था अंबाचोंडी, यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था माथा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण संरक्षण परिषद घेण्यात आली। पर्यावरण संरक्षण परिषदेला आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लावून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। झाडांचा अस्तित्व असेल तरच मानवाचा अस्तित्व असणार आहे। यावेळी वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये महेंद्र शिवाजीराव माने, कथादू प्रोड्यूसर, फार्मर कंपनी संचालक मनीषाताई काटकर, आर.पी. नाळे, राजेंद्र कदम, ज्ञानेश्वर हनुमंते, बालाजीराव सवणकर, माधव पावडे, तानाजीराव भोसले, सुनील बार्शी, सुवर्णा जगताप, सुदर्शन शिंदे, संजय नाटकर, जयाजी पाईकराव, राम शेळके, लक्ष्मण मदन, सीमाताई कुलकर्णी, महेंद्र सौभाग्य, आयोजक बालाजी नरवाडे, अध्यक्ष सह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुरलीधर सुतार, नामदेव रणवीर, मधुकर सरोदे, भीमराव ढगे, पुष्पलता ढगे, कमळाजी खंदारे, आकाशराव नकाते, रोहन नरवाडे, राजकुमार गायकवाड, संदीप नरवाडे, गजाननराव मानकरी, अनंतराव नखाते, राहुल इंगोले, रामदास बेले आदी सर्व या कार्यक्रमाच्या ठिकाणी भगवती देवीच्या पायथ्याशी सह्याद्री संस्था पटांगणामध्ये कोठारी तालुका वसमत जिल्हा हिंगोली हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते। आयोजकांनी घेतलाय, मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। खरं तर या अशा कार्यक्रमाची विशेष म्हणजे आमच्या युवा पिढींना फार गरज आहे, कारण आजची परिस्थिती बघायला गेलं तर कुठेतरी आपलं निसर्ग, आपलं पर्यावरण हे धोक्यामध्ये आहे आणि हे अशा प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमाची अतिशय आम्हा सर्वांना गरज आहे याची, आणि ही चळवळ ही इथून पुढे अशी चालू राहिली पाहिजे असं मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।